आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अजित पवारांकडून फोडण्याचा प्रयत्न होत असल्याची जोरदार चर्चा आहे। बाप बेटीला सोडा आणि आमच्याकडे या अशी थेट ऑफर पवारांच्या 7 खासदारांना मिळाल्याची माहिती आहे। पण या राजकीय मनोमिलनाची चर्चा दोनही बाजूंनी फेटाळून लावली आहे। विधानसभेची रणधुमाळी संपल्यावर आता चर्चा रंगली आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची। एकीकडे पवार कुटुंब वैयक्तिक पातळीवर एकमेकांच्या गाठीभेटी घेत असताना इकडे राजकीय पातळीवरही पडद्या वागून मोठ्या घडामोडी घडत असल्याची चर्चा रंगतेय। शरद पवारांच्या पक्षातील सुप्रिया सुळे वगळता इतर 7 खासदारांना दादांच्या गटात येण्याची ऑफर दिल्याची माहिती आहे। डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशनात दिल्लीत हा प्रस्ताव दिल्याचं बोललं जात आहे। पण या सगळ्या शक्यता आणि चर्चा शरद पवारांच्या नेत्यांनी धुडकावून लावल्यात। याच्या अफवा पसरवले जातात हे कार्यकर्त्यांचं मनोबल खच्चीकरण करण्यासाठी आणि अस्थिरता निर्माण करण्यासाठी पसरवले जातात। आणि कोण पसरवतं हे वेगळं सांगायला नको। एकीकडे बीजेपी आणि दुसरीकडे बापाला आणि मुलीला सोडून या असे सांगणारे लोक आहेत। असे कोणत्याही पद्धतीनं आमच्या पक्षातील जे खासदार आहेत त्यांना कोणी संपर्क करण्याचा प्रश्न येत नाही। सर्व खासदार माननीय पवार साहेबांच्या पाठीमागे आहेत, एक गिलाने आहेत। अनेकदा आमच्या त्यांच्यावर मिटिंग झाल्यानंतर त्यांनी सुद्धा या गोष्टी सांगितल्या आहेत। ठीक आहे, कोणी भेटत असतील आता लोकसभेमध्ये कोणी भेटतात याचा अर्थ, पण सर्व खासदार जे आहेत आमचे ते पवार साहेबांच्या पाठीमागे सर्व उभे आहेत। या चर्चांच्या अनुषंगानं खासदार संजय राऊतांनी एक वेगळाच दावा केलाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केंद्रातल्या मंत्रिपदासाठी शरद पवारांच्या खासदारांची गरज असल्यानं फोडाफोडी सुरू असल्याचा आरोप त्यांचा आहे। प्रफुल्ल पटेल यांना सांगण्यात आलेला आहे, जो केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी जो कोटा आहे खासदारांचा तो तुम्ही पूर्ण करा, आणि त्यासाठी तुम्ही किमान पवार साहेबांच्या गटाचे 6 ते 7 खासदार फोडलेत तर तुमचा एक खासदार तटकरे आणि हा 6वा किंवा हे 7 हे जेव्हा तुमचा आकडा पूर्ण होईल तेव्हाच प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद मिळेल। कळलं? त्याचा महाराष्ट्राला काही उपयोग नाहीये, देशाला काहीच उपयोग नाहीये। ज्या सुनील तटकरेंच्या नावानं या ऑफर दिल्याचा दावा होतोय त्या तटकरेंनी मात्र या प्रकरणी हात झटकले। आपलं नाव घेऊन जे सातत्यानं सांगितलं जातंय की आपण ऑफर दिली होती, आपण फोन केला होता, त्यात तथ्यता किती आहे? मी ते सांगितलं, शून्य तथ्यता त्याच्यामध्ये आहे। मी स्वतः कोणाजवळही कधी संपर्क केला नाही। लोकसभेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीमध्ये गेल्यावर अनेक खासदार भेटत असतात, आपण एकमेकाला भेटत असतो, बोलत असतो। याच्या पलीकडे मी कोणाकडे काय बोलण्याचा विषय काढण्याचं काही कारण नाही। पण कुणी कोणाजवळ या विषयावरती काय चर्चा केली त्याची माहिती माझ्याकडे नक्की आहे। योग्य वेळेला त्या विषयावरती मी बोलेन। लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाला मोठं यश मिळालं तर अजितदादांना केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं। पण विधानसभेत चित्र पूर्णपणे बदललं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागा जिंकता आल्या तर अजित पवारांनी 41 जागांवरती झेप घेतली। सध्या अजित पवार भाजप प्रणित एनडीएचे घटक पक्ष आहेत। केंद्रातल्या सरकारला अधिक स्थिरता मिळण्याच्या दृष्टीनं दोनही राष्ट्रवादींना जवळ आणण्याचा हा एक प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे। पण एकत्रीकरणाच्या चर्चा दोनही बाजूंनी फेटाळल्या। काही खासदारांनी तटकरे साहेबांशी संपर्क केला आणि त्यानंतर साहेबांनी तसं वक्तव्य केलं। मला असं वाटते ह्या चर्चा केवळ कपोलकल्पित आहेत, असं कुठं बोललं नसल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। याबाबत मला अद्यापही काही माहिती नाही। थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन माननीय प्रांताध्यक्ष तटकरे साहेब याबाबत सविस्तर खुलासा करणार आहेत। निवडणुकांचा धुरळा शांत झाल्यावरती कौटुंबिक पातळीवर पवारांच्या मनोमिलनाची चर्चा जोरात आहे आणि या कौटुंबिक मनोमिलनाला दोनही बाजूंच्या नेत्यांचा कोणताच आक्षेप दिसत नाहीये। पण राजकीय पातळीवरती तुर्तास तरी साहेब आणि दादांचे किनारे वेगळे असतील असा अंदाज वर्तवला जातोय। पण राजकारणात कुणी कुणाचा कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतो। या उक्तीप्रमाणे पवारांनी एक है तो सेफ हेचा नारा आगामी काळात दिला तर आश्चर्य वाटायला नको। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्यामध्ये